शरद मोहोळ हत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। मोहोळ हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड विठ्ठल शेलार याची त्याच्या राहत्या घराजवळून वरात काढण्यात आलेली आहे। शरद मोहोळ हत्येप्रकरणी पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे। मोहोळच्या हत्ये प्रकरणाचा मास्टरमाइंड असलेला विठ्ठल शेलार याची त्याच्याच राहत्या घराजवळून वरात काढण्यात आली आहे। त्याचा व्हिडिओ सध्या देखील सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। पुनावळेमधून पोलिसांनी विठ्ठल शेलारची वरात काढली आहे। याशिवाय पोलिसांनी शेलारची बुलेट प्रूफ स्कॉर्पिओ ही जप्त केलेली आहे। शरद मोहोळ याची पुण्यात भर दिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी शरद मोहोळ याच्यावरती गोळ्या झाडल्या। 5 जानेवारी रोजी घडलेल्या या घटनेत शरद मोहोळ हा गंभीर जखमी झाला होता। त्यानंतर त्याचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला। या प्रकरणात अटक केलेला आरोपी विठ्ठल शेलार आणि रामदास मारणे या दोघांची मोहोळच्या हत्येपूर्वी नामदेव कानगुडे याच्यासोबत बैठक झाली होती। त्यावेळी तिथं कोण कोण हजर होतं याचा शोध घ्यायचा असल्यानं सुरुवातीला जे 6 आरोपी अटक केले होते त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली, अशी मागणी देखील पोलिसांनी न्यायालयाकडे करण्यात आली होती। दोन्ही गटाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं सुरुवातीला जे आरोपी अटक करण्यात आले होते त्यांच्या कोठडीमध्ये 2 दिवसांची वाढ केली। तर विठ्ठल शेलार हा मुळशी तालुक्यातील बोतरवाडी येथील आहे। यापूर्वी तो पुणे शहरातील गणेश मारणे टोळीसाठी वसुली करत होता। मुळशी इथं दोघांचा जाळून खून केल्यानंतर विठ्ठल शेलारच्या दहशतीचा नवीन अध्याय सुरू झाला। पिंटू मारणे याचा खून केल्यानंतर त्यानं स्वतःचं नेटवर्क तयार केलं। त्यावर 9 गंभीर गुन्हे दाखल असून 2014 मध्ये त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली। शरद मोहोळ आणि आरोपी विठ्ठल शेलार यांच्या 2 टोळ्या 6 महिन्यांपूर्वी राधा चौकात आमने सामने आल्या होत्या। तेव्हा मोहोळ टोळीच्या हल्ल्यात विठ्ठल शेलार थोडक्यात वाचला होता। याच गोष्टीचा बदला घेण्यासाठी शरद मोहोळची हत्या झाल्याचा पुणे पोलिसांचा दावा आहे।